अपने पिता की पिटाई का बदला लेने के लिए बेटे ने अगले युवक की हत्या कर दी। रेलवे में वेंडर के तौर पर काम करने के दौरान दोनों के बीच बहस हुई और घटना को अंजाम दे दिया गया। गोंदिया पुलिस ने इस मामले में एक आरोपी को गिरफ्तार कर लिया है, वहीं एक आरोपी फरार बताया जा रहा है। दद्दू उर्फ उज्जवल निशांत मेश्राम और आरोपी अंकित गुर्वे दोनों रेलवे में फूड वेंडर के रूप में काम करते हैं। वे दोनों उन उत्पादों को बेचते समय ग्राहक पाने की कोशिश कर रहे थे। इस बात को लेकर उन दोनों के बीच हमेशा बहस होती रहती थी। दद्दू मेश्राम ने अंकित और उसके पिता घनश्याम गुर्वे के साथ भी मारपीट की। इस पर अंकित नाराज था। 18 जून की रात करीब 9:30 बजे अंकित ने अपने दोस्त राहुल प्रशांत शेंडे की मदद से दद्दू मेश्राम की चाकू और पत्थर से वार कर हत्या कर दी। इस घटना को लेकर गोंदिया शहर पुलिस ने भीमनगर निवासी मंजू निशांत मेश्राम की शिकायत पर आईपीसी की धारा 302 और 34 के तहत मामला दर्ज किया है और अंकित गुर्वे को गिरफ्तार किया है, जबकि अन्य एक आरोपी फरार बताया जा रहा है। फिलहाल पुलिस उसकी भी तलाश कर रही है। 18/6/2024 रोजी रात्री 9:30 ते 10 दरम्यान मृत नामे दद्दू उर्फ उज्जवल निशांत मेश्राम, वय 17 वर्ष, राहणार भीमनगर, याला अंदाजे 2 अनोळखी इसमांनी धारदार शस्त्राने वार करून त्याचा खून केला अशी तक्रार आपल्याकडे काल फिर्याद आपल्याकडे नोंद आहे। तपासात घटनास्थळावरून मिळालेले पुरावे, आपली गोपनीय माहिती ह्यावरून आपण वेगवेगळ्या टीम करून तपासासाठी आपण पाठवल्या होत्या। त्या अनुषंगाने आपल्याला तपासात एक आरोपी आतापर्यंत आपण ताब्यात घेतलेला आहे। आरोपी अंकित घनश्याम गुर्वे, वय 22 वर्ष, राहणार सिंगलटोली वॉर्ड, ह्याला आता आपण ताब्यात घेतलेला आहे, त्याला अटक केलेला आहे। तसेच त्याच्याकडे आपण जो गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास केला त्याच्यामध्ये त्याचा साथीदार राहुल प्रशांत शेंडे, वय 21 वर्ष, राहणार सिंगलटोली आंबेडकर वॉर्ड, हा सध्या फरार आहे। याचा शोध सध्या सुरू आहे, लवकरच तो आपल्याला आपल्या ताब्यात मिळेल। आतापर्यंतच्या तपासात हत्येचे कारण जर आपण बघितलं तर आपण आरोपीकडे जी विचारपूस केली त्यामध्ये पूर्वीचं वैमनस्य म्हणजे आर्थिक ह्याच्यातूनच हा झालेला असं आतापर्यंत दिसून येतं। जो आरोपी आहे आणि मृतक आहे या दोघांचे रेल्वेमध्ये एक वेंडरशिप म्हणून खाद्य म्हणजे बिर्याणी वाटपाचं हे दोघंही त्या व्यवसायात आहे। त्याच्यामधून त्या दोघांमध्ये वैमनस्य होतं आधीपासून। ह्याच्यापूर्वी काही आरोपीच्या म्हणण्यानुसार काही महिन्यांपूर्वी जो मयत आहे त्यानं मारहाण केली होती याच्यावरून आणि याच्यातूनच ते एकत्र बसलेले असताना त्यांच्यात वाद होऊन हा गुन्हा घडल्याचं आतापर्यंत तपासात निष्पन्न। मृतक आणि त्याचे वडील या दोघांनाही मारहाण केल्याचं आरोपीच्या आताच्या सध्या आरोपीकडे विचारपूस करतात त्याच्या बयानात म्हटलं। आपण घटनास्थळावरून 2 चाकू जप्त केलेले आहेत। पण घटनास्थळावरून एक मोठा दगडही हे केलेला आहे, त्याचाही वार केल्याचं दिसून। फॉर्चून एक दंत, आपके सपनों का घर। फॉर्चून इंफ्रा ग्रुप लेकर आए हैं आपके सपनों का घर। मौजा वेड़ाहारी में आउटर रिंग रोड से मात्र 300 मीटर की दूरी पर, 2.5 किलोमीटर फ्रॉम खापरी मेट्रो स्टेशन, 3 किलोमीटर फ्रॉम इंटरनेशनल एयरपोर्ट, 3 किलोमीटर फ्रॉम मिहान, 500 मीटर की दूरी पर पोदार इंटरनेशनल स्कूल, 2 किलोमीटर की दूरी पर वर्धा रोड और बीसा स्क्वायर। स्पेशल एमिनिटीज, tree plantation, cement road, drainage line, sewerage line, water source, electrification, fencing to entire layout and many more facilities are available. 80% bank finance also available. For more details, please contact Mr. Kailash Patle, Director, 8605673995. Office, plot number 7, second floor, Utkarsh Society, near Purti Super Bazaar, Bisa Road, Nagpur.